या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला अगदी सकाळी सकाळी आपल्या धम्मसहलीतील उपासक आता वेळूवनाला भेट देण्यासाठी निघालेले आहेत, वेळूवनाकडे निघालेले आहेत। अगदी सकाळी सकाळी सर्वजण तयार होऊन चहा वगैरे घेऊन आता वेळूवनामध्ये निघालो आणि वेळूवनातून लगेचच आम्ही वापस येणार। या ठिकाणी नाश्ता करणार। नाश्ता केल्यानंतर आम्ही वैशालीच्या दिशेने रवाना होणार। आज वेळूवन आणि वैशाली आहे, कारण वैशालीला आपण 4 वाजेच्या आत आपण पोहोचलो तरच वैशाली आपली होणार आहे आणि लंबा सफर आहे। मधात पाटणा शहर आहे, गर्दी ट्रॅफिक जास्त असते आणि म्हणून या ठिकाणाहून आपण लवकरच निघणार आहोत। आता आपण निघालो आहोत वेळूवनाच्या दिशेने। अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील उपासक आता वेळूवनाकडे निघालेले आहेत, आपण बघत आहोत। अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील उपासक आता वेळूवन बघण्यासाठी निघालेले आहेत। बिंबिसार राजाने भगवंताला जे वेळूवन दान दिलं होतं ते वेळूवन बघण्यासाठी या ठिकाणी निघालेलो आहोत। काय लोक अशा पद्धतीने आपल्या बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील उपासक वेळूवनाकडे निघालेले आहेत, आपण बघत आहोत। जे बिंबिसार राजाने भगवंताला वेळूवन दान दिलं होतं ते वेळूवन आजही जशास तसं आहे आणि ते वेळूवन बघण्यासाठी आपण आता बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धम्मसहलीतील उपासक आपण बघत आहोत। अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी राजगिरीला आहे। आपण आज आपण या ठिकाणी राजगिरी बघण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। आपण हे माझ्या पाठीमागे आय लव राजगिरी हा अशा पद्धतीचा हा बोर्ड लावलेला आहे आणि आता इथून बाजूलाच वेळूवन आहे। जे वेळूवन बिंबिसार राजाने तथागतांना जे वेळूवन दान दिलं होतं ते वेळूवन आजही जसाच तसं आहे आणि ते वेळूवन बघण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी निघालेले आहेत। हे आपल्या धम्मसहलीतील उपासक आहेत, आपण बघत आहोत। सर्व उपासक आपले वेळूवनाकडे निघालेले आहेत। आता आमच्या 2 आई पाठीमागे राहिल्या होत्या। हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित करण्यात आलेला आहे, आपण बघत आहोत। अगदी वेळूवनाच्या समोर राजगिरी येथील वेळूवन अगदी जवळ आहे। वेळूवनाच्या अगदी गेटच्या समोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित करण्यात आलेला आहे आणि आपल्या
धम्म सहलीतील सर्व उपासक बघा येताना दिसत आहेत. सरळ चला 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 चला. अशा पद्धतीने आपण आलो आहोत वेळूवनाच्या गेटवरती. हा वेळूवनाचा गेट आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी हे वेळूवन आलेलं आहे. या वेळूवनामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. थोडं पुढे पुढे या, गेटच्या पुढे या, या समोर पुढे येऊ द्या बाकीच्यांना. आपण आलेलो आहोत वेळूवनामध्ये. बघा इथे एक बुद्धविहार आहे, भगवंताची मूर्ती आहे. इथे कोणी नसल्यामुळे थोडंसं विहाराची दुर्दशा आहे, परंतु सुंदर बुद्धविहार आहे. आतमध्ये बुद्धाची मूर्ती आहे. हे बघा हे वेळूवनामध्ये म्हणजे वेळूच आहेत बघा. हे बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धम्मसहलीतील उपासकांनी आता वेळूवनामध्ये आतमध्ये प्रवेश केलेला आहे. हे बघा छोटे उपासक अगदी सकाळी उठले बघा, तयार होऊन लगे वेळूवनाला भेट देण्यासाठी निघालेले आहेत. तिथे भगवंताची मूर्ती आहे. अशी जायची मूर्ती एवढंच. हा परिसर आपण बघत आहोत वेळूवनाचा. अतिशय सुंदर हा परिसर, अतिशय रमणीय प्रसन्न हे वेळूवन आहे. आणि आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक हा अतिशय सुंदर परिसर वेळूवन, जे की बिंबिसार राजाने भगवंताला हे वेळूवन दान दिलं होतं. आणि याच वेळूवनाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत बघा. आपल्या धम्मसहलीमध्ये हे दोन बालक आहेत बघा. अगदी कमी वयामध्ये आज बुद्धगया त्यांची होते आहे. निश्चित त्यांचं एक कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. हा या वेळूवनामध्ये हा बघा तलाव आहे. अतिशय सुंदर तलाव आणि तलावाच्या बाजूला गार्डन आहे. या तलावामध्ये काही बदक आहेत बघा आणि माशा पण आहेत भरपूर मोठमोठ्याला.
अशा पद्धतीने या ठिकाणी बघा अगदी फुलांचे बघा रंगीबेरंगी फुलं या ठिकाणी अतिशय सुंदर फुलं आहेत आणि नॅचरल फुलं आहेत, ओरिजिनल फुलं आहेत. आपण विचार पण करू शकणार नाही असे नॅचरल ओरिजिनल फुलं आहेत बघा. या असं बसा लाईनने असते व्यवस्थित. हे बघा हे अतिशय सुंदर फुलं आहेत या ठिकाणी. मोगरा टाईप आहे, खूप सुंदर फुलं आहेत. आजच्या या मंगलमय पावन पवित्र या शुभदिनी सकाळच्या वेळेला ऐतिहासिक या पवित्र ठिकाणी वेळुवनामध्ये आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आणि या वेळुवनामध्ये ही भगवंताची मूर्ती आहे आणि या मूर्तीला आपण सर्वजण या ठिकाणी वंदनाशील ग्रहण करूया. आपण सकाळची वेळ आहे, आजच्या दिवसाची आपण सुरुवात अगदी सकाळी सकाळी या वेळुवनामध्ये होत आहे. सर्वांनी हात जोडून शांत चित्ताने एकाग्र चित्ताने मी म्हणतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी बोलावं. मना अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. ओकास वंदामि भन्ते द्वारतेन कत्तं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि तृतीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतेन कत्तं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. द्वितीयंपि तृतीयंपि अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. यमहं वदामि तं वदेथ. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स.
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि त्रिशरणेन सदिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वापमादेन सम्पादेथ साधु 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 वंदन करा बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि आपल्या धम्मसहलीतील उपासिका शिला विजय दाभाडे आपल्या धम्मसहलीतील उपासिका शिला विजय दाभाडे यांच्या एक ननंदबाई आहेत ज्या आपल्या धम्मसहलीचे दररोज व्हिडिओ बघू लागल्यात त्या आणि व्हिडिओ बघून त्यांना असं वाटलं की आपल्या धम्मसहलीतील उपासकांना जास्त तर काही नाही बा आपल्याकडून आता आपण तर घरी आहे जास्त काही करता येत नाही म्हणून एका टायमाचे आपण चहा दान दिला पाहिजे लक्षामध्ये तर शिलाबाई विजय दाभाडे यांच्या ननंदबाई आहेत त्यांचं नाव सुभद्राबाई आबाराव वक्ते सुभद्राबाई आबाराव वक्ते या व्हिडिओ बघत आहेत आणि आपल्या भाऊजाई या धम्मसहलीमध्ये आहेत बा आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्व उपासकांना एक टायमाचा चहा आपल्याकडून दान दिला गेला पाहिजे आणि म्हणून त्यांच्या वतीने आजच्या दिवसाची सकाळचा चहा जो झालेला आहे तर त्यांनी चहा दान दिलेला आहे खरं तर त्यांनी अगोदर जर सांगलं असतं तर आपण त्यांच्या पैशातून दूध पण आणलं असतं बाहेरून दुधाची चहा बनवली असते परंतु अचानक ताईंनी सांगितलं त्यांनी तिकडून 200 रुपये पाठवले चहासाठी तर त्या परिवाराच्या मांगल्यासाठी ते वक्ते परिवार त्यांनी मोठ्या श्रद्धेनं या धम्मसहलीसाठी दान दिलं फुल नाही फुलाची पाकळी म्हणतात त्याप्रमाणे वक्ते परिवाराने जे काय आपल्या श्रद्धेनं दान दिलं त्या दान पुण्यबलापासून वक्ते परिवाराच्या आणि त्या आईंच्या जीवनामध्ये नेहमी आणि नेहमी सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य संपत्ती बल प्राप्त होत राहो त्यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पौर्णिमेच्या चंद्रमाप्रमाणे परिपूर्ण होत राहो आणि असंच धम्म कार्य करण्याची त्यांच्या मनामध्ये प्रेरणा वेळोवेळी जागत राहो अशी उदात्त मंगल कामना करून त्यांच्याप्रती आपण सर्वांनी एकदा साधुकार करावा म्हणा साधू 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 बुद्धं नमामि
धम्मं नमामि 那些没 संघं नमामि 那些没有的我别买。